आपण पोटली करणार आहोत ओवा आणि मिठाची। आपल्याकडे लहान बाळ असतं, लहान बाळा किंवा आपण मोठ्या माणसांनाही सर्दी होते। सर्दी झालं की काय करावं सुचत नाही आपल्याला, मग आपण ओव्याची पोटली करणार आहोत। आपण 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा ओवा घेणार आहे। चांगलं व्यवस्थित भाजून घेऊ। आपण आता ओवा मीठ टाकलेलं आहे, आता ओवा टाकून घेऊ। मोठंच मीठ घ्यायचं शक्यतो, खडे मीठ असेल तर चांगलं आहे, खडे मीठ घ्यायचंय। आपण आता त्याच्यामध्ये ओवा टाकू। 1 चमचा ओवा घेतला, आता चांगलं हे भाजून घेऊ आपण आता नॅपकिन घेतलेला आहे, नॅपकिनची अशी घडी केली। नॅपकिन जाड घ्यायचा किंवा मग रुमाल घ्यायचा, जाड अशी घडी करायची आणि आपला ओवा आणि मीठ भाजलेला याच्यावरती टाकून आपण आता पोटली करून घेऊ। ओवा आणि मीठ भाजलेला आहे। जर आपण ओवा आणि मीठ भाजत असू, त्या ओव्याचा वास सगळ्या घरामध्ये पसरतो, त्यावेळेस आपण आपलं बाळ किचनमध्ये आणून बसवलं किंवा ज्याला सर्दी झाली त्याला बसवलं तरी चालतं, जेणेकरून ह्यानी वासाने सर्दीला फरक पडतो। आपलं आता मीठ हे भाजून झालेलं आहे, आपण आता हे काढून घेऊया का त्या नॅपकिन मध्ये। आता हे ओवा आणि मीठ नॅपकिन वर घेतलेलं आहे। आता पोटली अशी करायची, हे असं सगळं एकत्र गोळा करून घ्यायचं आणि याला रबर बांधायचा। आणखी एक महत्त्वाची टीप, पोटली करताना पोटली चांगली गच्च बांधायची, जेणेकरून आपल्या बाळाला मिठाचा आणि ओव्याचा चटका बसला नाही पाहिजे, म्हणून पोटली व्यवस्थित करायची, त्याला रबर लावायचं। आपण आता रबर लावून घेऊ किंवा दोऱ्याने बांधली तरी चालते, की अशी पूर्ण घट्ट बांधायची की जेणेकरून आतलं साहित्य बाहेर आलं नाही पाहिजे। आपण आता पोटली बांधून घेऊ। पोटली व्यवस्थित केलेली आहे। आता ही बघा पोटलीतनं वाफा निघतायत। आता आपण पटकन बाळाचं डोकं वगैरे शेकून घेऊ।